नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 16 मंगळवार. आज अत्यंत काही महत्त्वाच्या बाबी तुमच्या निदर्शनास आणवतो. त्या म्हणजे आज केदारनाथला मंदिरावरती शंकराचार्यांचं जे भाष्य होतं तिथनं 228 किलो सोनं गायब झालं केदारनाथ धाममधनं. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि ती कोणी पळवली, काय पळवली त्याच्याबद्दल अजून कोणाला माहिती नाही. हे सर्वच्या सर्व खाजगी प्रकरण असल्यामुळे तिथे कोणी दबल्या आवाजात बोलत असतात, परंतु या लोकांच्या जवळ, ह्या मंदिरांच्या जवळ किती संपत्ती असते याचा तुम्हाला एक अंदाज येईल. तुम्हाला असाही अंदाज येईल की ह्यांची सर्वच्या सर्व जी त्याला म्हणतायत की रीढ की हड्डी आणि त्यांचा जो बॅकबोन आहे हा संपूर्ण पैशाच्या आधारावरती आहे. पैशाच्या मार्फत त्यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे मंदिरं उभार करणे, लोकांना अशिक्षित करणे, लोकांना देवाच्या मार्गी लावणे, अशा पद्धतीच्या अनेक घटना होत असतात. त्याच्यावरती आधारित हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत आहे. दुसरा एक व्हिडिओ आहे ह्या आता अडाणीच्या लग्नाच्या बाबतीतलं आणि अंबानीच्या याच्यात मुलाच्या ज्या लग्नात जे काही झालं आणि त्याच्यामध्ये नंतर जो उधळपट्टी झालेली आहे त्याच्यावरती आधारित एक छोटा व्हिडिओ आहे. तोही बघूया आपण. हे दोन्ही व्हिडिओ बघूया. 228 किलो सोना का घोटाला केदारनाथ में हो गया. कौन जिम्मेदार है? क्यों इस बारे में जांच नहीं होती है? क्यों भाई इस बारे में निर्णय नहीं होता है? और अब आप कहेंगे हम दिल्ली में ही केदारनाथ बना लेंगे, ये नहीं हो सकता. प्रतीकात्मक केदारनाथ नहीं बन सकता है. हमारे यहाँ शिव पुराण में 12 ज्योतिर्लिंग का व्याख्यान किया गया है. बताया गया है कि 12 ज्योतिर्लिंग होते हैं. 12 ज्योतिर्लिंगों के जहाँ नाम बताए गए हैं वहीं पर उनका पता भी बता दिया गया है. और ये कहा गया है जैसे सौराष्ट्र सोमनाथम, पहले कहा सौराष्ट्र माने पता, उसके बाद कहा सोमनाथ. उसी तरह से केदारम हिमवत पृष्ठे, जो केदार है वो हिमालय के पृष्ठभाग में है, माने हिमालय में केदार है. तो आप दिल्ली में कहाँ से ला के रख दोगे केदार को? तो ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है. अब इसे में आप समझ लीजिए. ये बीजेपी ने किया है. पूरे महाराष्ट्र की जनता इस बात से पीड़ित है. सबके मन में इस बात का दर्द है. चुनाव में इस बात का पता भी चल चुका है. अब तो ये बात प्रमाणित हो चुकी है कि महाराष्ट्र की जनता इस बात को मानती है कि उद्धव ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है. और ये ठीक नहीं है. ये जनता का भी अनादर है. जनता जिसके लिए बहुमत देती है उसको उसके समय तक के लिए बनाए रखना चाहिए. भाई बहुत सारी राजनीतिक वजहें हैं. हमारे सभी जो हमारे धर्म स्थान हैं वहाँ पर राजनीति वाले प्रवेश कर रहे हैं. और अब हमारे धर्म स्थान में जहाँ प्रवेश करने में दिक्कत हो रही है, आप केदारनाथ में देखिए 228 किलो सोने का घोटाला हो गया. आप पत्रकार लोग क्यों नहीं उठाते हो? केदारनाथ मंदिर में 228 किलोग्राम का सोना घोटाला हो गया है. ज्योतिर्मठ के शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद ने यह आरोप लगाया है कि मीडिया इतने बड़े घोटाले को नहीं उठा रहा है. इसी समय केदारनाथ में पुजारी इस बात को लेकर आंदोलन कर रहे हैं कि दिल्ली में प्रतीकात्मक केदारनाथ धाम क्यों बनाया जा रहा है. क्यों उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर धामी ने दिल्ली जाकर भूमि पूजन किया है. इस तरह की आवाजें उठ रही हैं. हम भूमि पूजन पर आएंगे, लेकिन पहले 228 किलोग्राम सोना घोटाले के बारे में शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद ने क्या कहा उसे सुन लेते हैं. आप केदारनाथ में देखिए 228 किलो सोने का घोटाला हो गया. आप पत्रकार लोग क्यों नहीं उठाते हो? तो जब वहां पर घोटाला हो गया तो अब आप दिल्ली में केदारनाथ बना लोगे, वहां पर फिर दूसरा घोटाला करोगे. 228 किलो सोना केदारनाथ से गायब कर दिया गया. ये कहाँ का नियम है? क्यों नहीं उठाते हो प्रेस वाले इस बात को? आज तक कोई जांच तक नहीं बैठाई गई. 228 किलो सोना का घोटाला केदारनाथ में हो गया. कौन जिम्मेदार है? क्यों इस बारे में जांच नहीं होती है? क्यों भाई इस बारे में निर्णय नहीं होता है? और अब आप कहेंगे हम दिल्ली में ही केदारनाथ बना लेंगे, ये नहीं हो सकता. धर्म के नाम पर दिन रात नफरत फैलाने वाला गोदी मीडिया क्या वाकई इस मुद्दे पर चुप हो गया है? 228 किलोग्राम सोना कहीं से गायब हो जाए मामूली खबर नहीं.
केदारनाथ मंदिर सीसीटीवी की निगरानी में रहता है। इस सीसीटीवी का कनेक्शन उच्च स्तर के कई अधिकारियों के दफ्तर में होता है। आईटीबीपी की सुरक्षा होती है। पहली बात है कि क्या वहां 228 किलो सोना लगा था, इसे ही सत्यापित करना चाहिए। 2023 से ही केदारनाथ मंदिर से सोना चोरी होने की खबरें अखबारों में छपी मिल रही हैं। यह दैनिक भास्कर नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी स्टोरी आम्ही तुम्हाला घेऊन येत आहोत। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की सिद्धार्थ गौतम सिद्धार्थाचे बुद्धत्व झाले आणि बुद्ध बनवून ते ज्यावेळेस कपिलवस्तूला परत येतानाची बातमी ही चेन्नई आणि तिथे अमास्य हे दोघेही गेले होते त्यांना भेटायला आणि त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन देत आहेत की आम्ही लवकरच मी येणार। आणि ही बातमी ज्यावेळेस तिथे कळली त्या सर्व लोकांना तर राजा शुद्धोधन अत्यंत उत्साही झालेला असतो। तिथे सर्व ठिकाणी मोठमोठ्याल्या तो रस्ते सजवण्याच्या मागे ते सर्वांना सांगतोय, आदेश करतो आणि जिथे तिथे शुभ असे सुशोभित करावं अशा पद्धतीच्या त्या सर्व आदेश असतात। मध्येच त्यांना अमात्य म्हणतोय की आता सिद्धार्थ हे राजे राहिलेले नाही, ते आता भिक्षुक झालेले, ते बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे आणि ते इथे या महालात राहणार नाही। त्यावरती शुद्धोधन थोडे नर्वस होतात आणि ते म्हणतात की ठीक आहे, जरी ते काय असेल तरी त्यांच्यासाठी मोठ्या कुट्या बनवू, आपण त्यांच्यासोबत येणारे सर्व लोकांची आम्ही सोय करू, अशा पद्धतीचे सर्व सुरुवात असते ही अत्यंत। आणि त्यात संपूर्ण नगरीत ज्या पद्धतीचा उल्हास असतो तो पाहण्यासारखा असतो। त्याच्यावरती आधारित हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आनंद येईल, बघूया हा। सुनो 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 सभी सुनो सुनो, अमात्य और चन्ना आ गए। अमात्य और चन्ना आ गए। क्या समाचार लाए हो? कुछ तो बताओ, कैसे हो? अरे रुको रुको रुको, अरे रुको, क्या सांसें नहीं लेने दोगे? आपका धन्यवाद। अब हम सबको धन्य करो। हम सबको ये बताओ कि हमारे भाग्य जागेंगे कि नहीं। जागेंगे, अवश्य जागेंगे। हमारे युवराज सिद्धार्थ शीघ्र ही कपिलवस्तु आ रहे हैं। हे प्रभु। कपिलवस्तु की प्रजा में इतना उत्साह क्यों? परंतु कारण क्या है इस हर्षोल्लास का? दादा महाराज, मैंने देखा चन्ना काका के साथ सारी भीड़ राजमहल के द्वार की ओर आ रही है। ये कपिलवस्तु के लोग बावले क्यों हो रहे हैं? महादेवी, 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 हमारे युवराज सिद्धार्थ लौट रहे हैं। महाराज, अमात्य, हमें बता दो कि जो हम सोच रहे हैं वो सत्य है। हम आपको निराश नहीं करेंगे महाराज। युवराज सिद्धार्थ कपिलवस्तु आ रहे हैं। पूरे महल को सजाओ, सिद्धार्थ के कक्ष को नए रंग से पुतवाओ, नए कलाकार बुलवाओ, उसके कक्ष में नए चित्र बनाओ। क्षमा महाराज, युवराज सिद्धार्थ नहीं, शाक्य मुनि बुद्ध लौट रहे हैं। वो राजमहल में नहीं रहेंगे। सिद्धार्थ अपने घर में नहीं रहेगा। सोने चांदी की जहां चमक हो, छल कपट का जहां निरंतर कारोबार हो, जहां हिंसक प्रवृत्ति बलवान हो, वहां बुद्ध का स्थान नहीं। करोड़ों सूर्यों से प्रकाशमान सिद्धार्थ गौतम बुद्ध वो अपने भिक्षु गण के साथ वन में प्रवास करें। भाई महाराज, क्षण की प्रतीक्षा हम सबने की।
इसे यूं व्यथा में न गंवाएं। चन्ना काका, क्या आपने मेरा खिलौना पिताजी को दे दिया? हाँ, वो तुम्हारे बारे में बहुत उत्सुक थे और पूछ रहे थे कि हमारे राहुल का हृदय कैसा है। अनुज, ऋणोधन, संपूर्ण कपिल वस्तु को सजाया जाए। कपिल वस्तु के सारे मार्ग फूलों से सजाया जाए। मुख्य द्वार पर अशोक के तोरण बांधे जाए। नगर चौक पर रंगोलियां बनाई जाए। हर द्वार दीपों की माला से सुसज्जित किया जाए। सिद्धार्थ के आने के हर मार्ग पर उसे सुविधाएं हो। मार्गों से कंकर पत्थर दूर करो। हर मार्ग पर पानी का छिड़काव हो। सिद्धार्थ को ठहरने के लिए निगरोधा वन में कुटिया बनाई जाए। उनके अनुयायियों के लिए भी कुटिया निर्माण हो। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन स्वरूपचा आज आम्ही आढावा घेऊया। एक अत्यंत सुखद बाब जी ज्या लोकांना ट्यूशन कॉलेजेसमध्ये त्यांना जाण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नाही आणि त्याचा फायदा मात्र सर्व कॉलेजेस करून घेतात। शिक्षकांची भरती असते परंतु कोणी तिथे शिकवत नाही। सिनियर असो की ज्युनियर कॉलेजेसमध्ये 11वी 12वीच्या पोरांना फक्त परीक्षेसाठी बोलवतात आणि आउट ऑफ मार्क देतात। अशा पद्धतीचं आहे। त्याच्यावरती सरकारने मोठ्या पद्धतीने एक सर्क्युलर इश्यू केलेलं आहे की ते सरप्राइझिंगली ते सर्व शाळेमध्ये जातील, कॉलेजेसमध्ये जातील आणि तिथल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या किती हजार आहेत, काय आहेत याच्यावरती ते निरीक्षण करतील आणि त्याच विद्यार्थ्यांना 12वीसाठी ते अलाव करतील। अशा पद्धतीची बातमी आहे। त्याच्यामुळे निश्चितच जे प्रायव्हेट कॉलेजेस चालतात, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन ज्या चालतात, ट्यूशन कॉलेजेस चालतात त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता दिसते। आज त्याच्याच बाजूला एक दुसरी आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत। लक्ष्मण हाके म्हणतात, लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सातत्यानं लढाई देत आहेत आणि जरांगे पाटील मात्र मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये आहेत। दोघेही एका दुसऱ्याच्या विरुद्ध आहेत, एका दुसऱ्यावरती आक्षेप करत आहेत। अशा पद्धतीची ती बातमी आम्ही दिलेली आहे। त्याच्याच खाली नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं बोलणं आहे की आम्ही मोदींशी भांडण नाही आमचं, परंतु ते ज्या पद्धतीचं कार्यक्रम सुरू आहे त्यांचा पाडापाडीचे जे कार्यक्रम आहे, उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने त्यांनी खेचलं खाली, हे अत्यंत अशोभनीय आहे। खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे हे हिंदुत्व आहेत, त्यांचं खरं आहे आणि त्यांना पाडण्याची काही गरज नव्हती। अशा पद्धतीचं वक्तव्य, अशा पद्धतीची बातमी आज आम्ही लावलेली आहे। जनसुरक्षा कायदा अध्यादेशाद्वारे विधिमंडळात मंजूर करण्यात अडचणी येत आहेत, मुंबईची बातमी आहे। काल ज्या पद्धतीने झालं आहे त्याच्यावरती अनेक विरोध करत आहेत नवीन कायद्यांच्या बाबतीत, तिची बातमी आहे। राम मंदिर आणि मोदीवर भाजपाचा अतिविश्वास होता काय? केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हिचा प्रश्न की राम मंदिर, त्यांना असं वाटत होतं की राम मंदिर जर झाल्याबरोबर संपूर्ण देश त्यांना निवडून देईल, ही त्यांची चुकीची होती। 400 पारचा जो नारा होता तोही चुकीचा होता। अशा पद्धतीची त्याची बातमी आहे। समान धोरणाच्या नावावर असमानता करणारा GR रद्द करा, डॉक्टर नितीन राऊत यांचं आव्हान। यांनी ज्या पद्धतीने GR आता काढलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यावरती पुनर्विचार करावा, अशा पद्धतीची त्यांची बातमी आहे। पुजारी सेवकांची चरित्र पडताळणी करा। नीलम गोरे जे काही पुजारी असतील किंवा सेवक जे असतील त्यांचं चारित्र्य तुम्ही पाहायला पाहिजे। हवामान खात्याचा हाय अलर्ट 18 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे। आज वाढदिवस आहेत आमचे मित्र श्रीराम बनसोडे यांचा आज 71वा वर्ष, 71व्यात त्यांनी पदार्पण केलं। वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा शिवराज वासे यांना सकाळीच आम्ही शुभेच्छा दिल्या। दैनिक बहुजन सौरभकडनं खूप शुभेच्छा। आज 5-4 वरती बघूया पुन्हा कंत्राटी भरती
एक सर्क्युलर आलं आणि अनेक ठिकाणी मेडिकल असो की वेगवेगळे महाविद्यालय असो की आयुर्वेदिकमध्ये जे जे काही कर्मचारी तिथे लागतात क्लिनिंगसाठी वेगवेगळ्या याच्यासाठी किंवा क्लास 3 याच्यासाठी त्या लोकांना पुन्हा कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती जो आदेश काढला तो दिनेश वाघमारे सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग त्यांनी सांगितलं की जे पार्लिमेंटमध्ये ठरलं जे मंत्र्यांनी ठरवलेलं आहे त्याच्या आधारावरती मला तसा हे काढावं लागेल. कॉन्ट्रॅक्टर लोकांसोबतच मला हे करावं लागेल. जिल्हा परिषद हायस्कूल आणि नंतर नगरपंचायत निलडोह यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण नागपूर इथे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा उत्साह संपूर्ण भारतातच सुरू आहे पण नागपूरलाही तो सुरू आहे. नीट स्पर्धा परीक्षा मेरिट व योग्यतेचे मिथक एक सुनियोजित षडयंत्र खासदार शशिकांत सेंथिल यांचं म्हणणं आहे. नागपूरची बातमी नागपूरला आले असताना त्यांनी सांगितलं की जे मेरिट आणि त्याच्यात एक सुनियोजित प्रकार असतो. प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये आता तुम्हा लोकांना एक वृक्षारोपणाचं आणि त्याचे साहित्य देण्याचा हा मोठा प्रकार झालेला आहे आणि चांगला आहे. म्हणजे लोकांना लहानपणापासूनच शिक्षण म्हणजे वृक्षारोपणाची किंवा वृक्ष वाढविण्याची जी आनंद जो मिळतो तो लहानपणापासूनच पोरामध्ये रुजू झाला पाहिजे अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम सुरू आहेत. गुजरात राज्यात बुद्ध विहार समन्वय होईल अशोक सरस्वती यांचं आवाहन. त्याच्याच खाली 1982 ते 1984च्या पेन्शन मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे हल्लाबोर आंदोलन अमरावतीची बातमी आहे. माझं नर्सिंग शोध अस्तित्वाचा हे बहुचर्चित आत्मचरित्र मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषात आमच्या भगिनी सुजाता लोखंडे ह्यांनी ते आमच्या डायरेक्टरी आहेत आणि त्यांनी ते 2-3 भाषेमध्ये त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून केला प्रवास. हे खासदार आहेत. खासदारांना आता वाटेल तेवढ्या गाड्या वाटेल तेवढे लोक त्यांच्यासोबत असतात परंतु त्याने STमधून जो प्रवास केला ही एक पाहुणीची बाब आहे. अत्यंत महत्त्वाची होती आणि अनेक लोकांना असं वाटते डॉक्टर प्रशांत पडोळे यांची ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे. आज 2 वरती बघूया. आजचा अग्रलेखही अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे पावसाने मुंबईची देना मोठ्या शहराच्या नियोजनाचा पुनर्विचार होणे गरजेचे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मोठमोठाले टनेल सुरू आहे. त्याच्यामुळे जिकडे तिकडे डेब्रीज मलमा हे पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे जो प्रवाह पाहिजे होता आउटलेट किंवा बाहेर जाण्यासाठी किंवा समुद्रवाटे तो मात्र तिथे बंद झाल्यामुळे आज जी मुंबईची दुर्दशा झालेली आहे त्याच्याबद्दलचा हा अग्रलेख आहे. चुनावी जुमले आणि मोठा भोळा मतदार अनेक ठिकाणी कोणत्या पद्धतीने जुमले होतील हे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आंबेडकरी समाजाने चांगल्या पद्धतीने ते अनुभवलेलं आहे की लोक निवडून यायचं नाही परंतु काही ना काही पार्ट्यांना मदत करण्यासाठी आपापले पक्ष उभारत असतात आणि सातत्यानं काही ना काही प्रसार माध्यमातून ते आपले काही ना काही लिहित असतात. असं हे लिखाण जीवन गावंडे यांचं आहे. हाके वाघमारे ससाने ह्यांचा उपोषण आंदोलनाचा फलित यांच्या मागे काय कल्पना होती हे कशासाठी उपोषण त्यांनी सुरू केले होते याच्यावरती एक चांगलासा अग्रलेख प्राध्यापक श्रावण देवरे यांचा ओबीसी नामा 30 मध्ये ते लिहित आहेत. चूलपंथक इसवीसनपूर्वी 496च्या बाबतात अशोक बोंदाडे यांचा हा छोटासा लेख. जीवनाचे सोने केले अमर झाले एक प्राचार्य भाऊ वासनिक यांचा लेख. एक बौद्धकालीन एक छोटीशी स्टोरी आहे त्याच्या आधारावरती लोकांना त्यांनी संदेश दिलेला आहे. आज 3 वरती बघूया. पंढरीची वारी ज्ञानत प्राप्तीची सर्वोच्च साधना म्हणून एक आज आमचे हेमंत टाले यांचा हा लेख सातत्याने ते लिहित असतात. पंढरीची वारी 2री-3री नसून ते बौद्धकालीनच आहे असे अनेक पुस्तकं त्याच्यावरती आलेल्याच्या आधीही. आणि तो वारकरी पंथ आहे तो हिंदू धर्मातले देवधर्म ते पाळत नाही अशा पद्धतीचं आहे परंतु त्याचं हिंदूकरण करणं सुरू आहे. जय संविधान जयघोष झालाच पाहिजे EZ खोब्रागडे यांचा हा लेख आणि निश्चितच झाला पाहिजे. नाते समजूतदारीचे असले पाहिजे याच्यावरती
चैताली बापट वरघट हिचा हा लेख अत्यंत सुंदर लेख आहे आणि प्रत्येक नात्यामध्ये तुम्हाला समजूतदारीशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. तुम्हाला काही ठिकाणी मागे हटवावं लागते, कधीकधी पुढे जावं लागते. याच्याच बाजूला एक हेरप कुलकर्णी यांचा हा लेख, हा देश अशांत माणसांचा आहे. इथे अशाच माणसांचा आहे, म्हणजे जे बोंधू सारखे अनेक लोक आहेत जे वागतात आणि त्यांना कळतच नाही, सर्व कानं डोळे बंद करून ठेवणारा हा देश असाच आहे, असा हे हेरप कुलकर्णी यांचा हा लेख घेतलेला आहे. नैसर्गिक नर्सरी कास पठार याच्यावरती आधारित एक अनिरुद्ध कांबळे यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराणी पुतळाबाई सती की खून याच्यावरती आमचे राजेश शेलारे यांचा हा लेख. तुम्हा लोकांना माहिती आहे की छत्रपती शिवाजींची 8वी ही पत्नी होती आणि त्याच्यावरती तो आधारित तो लेख आहे, वाचनीय आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आज संपूर्ण 4 पानं आज संपवलेले आहेत. निश्चितच तुम्हा सर्व लोकांना या 4 पानाचाच याच्यामध्ये सर्व जगाची माहिती तुम्हाला मिळत असते. व्हिडिओ असतो माझा आणि अशामुळे तुमची ती जी भूक असते ॲक्च्युली जी ज्ञानाची भूक ही त्याच्यातनं निश्चितच शमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. निश्चितच तुम्हाला पुन्हा आव्हान करेल की हा जास्तीत जास्त लोकांना सर्क्युलेट करा, फॉरवर्ड करा, लाईक करा, एवढंच तुम्हाला निवेदन करतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.